हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर राजनंदिनी मी आणि राजनंदिनीचे पप्पा आम्ही आलेलो आहोत बाहेर. उद्या माझ्या मैत्रिणीच्या घराची वास्तुशांती आहे, सो तिच्यासाठी गिफ्ट पण घ्यायचं आहे आणि एक दोन कामं आहेत तर ती करून जायचं आहे म्हणून आम्ही आलो. आणि जमलंच तर मी राजनंदिनीचं चमन करणार आहे आज. बघू कसं कसं टाईम मिळतो किंवा जुळून येतात रेशीम काठी. कळलं चमन तुझ्या आज? चमन करायची काय तुझ्या आज? बोलो चमन करूया काय आज? गोंड्या ती बिझी आहे, तिकडे समोर कोणतरी उभा आहे त्यांच्याकडे बघण्यात. आता पाऊस पडतो म्हणून थांबलो एक साईडला. थोड्या वेळाने जाऊ. आधी नाश्ता करणार आहे बाहेर काहीतरी आज आणि मगच पुढची कामं. जुने सर्व टोपडे आता छोटे होत होते, त्यामुळे राजनंदिनीसाठी नवीन घेऊन आले होते आणि आल्यावर पहिल्यांदा ते स्वच्छ वॉश करून घेतले. मला जायचं आहे डायटिशियनकडे, सरांकडे जाऊन यायचं आहे बिकॉज मंडेपासून पुन्हा मी कंटिन्यू करते माझं डाएट. राजनंदिनीच्या बड्डेनंतर सगळं विस्कटलं आहे. मग नंतर मी म्हटलं आता चला विस्कटलेलं आहे सगळं तर आपण निवांत खाऊन घेऊयात सगळं, आणि जे मला आवडेल ते सगळं खाऊन घेतलं. आणि आता मंडेपासून आता आम्ही पुन्हा स्टार्ट करते माझं डाएट. वजन तर नाहीच कमी करायचं आहे, फॅट लॉसच आहे फक्त, तर तेच करायचं आहे म्हणून मग पुन्हा जॉईन करते मी. आणि एक्सरसाइज पण आता बरेच दिवस बंद होतं कारण मध्ये नरेंद्र आजारी पडले, त्याच्यानंतर मग मला जाताच नाही आलं. आणि त्यामुळे आता मंडेपासून सगळं व्यवस्थित रुटीन स्टार्ट करते. उद्या मैत्रिणीच्या घराची वास्तुशांतीसाठी मला गिफ्ट घ्यायचं होतं. येता येता वाटेत घेऊयात म्हणलं, नेमकं पावसाचं इतकं वातावरण झालं. मग नरेंद्र बोलले की भरपूर पाऊस कदाचित येऊ शकतो, त्यामुळे आपण घरी जाऊयात. आणि घरी आलो तर बाहेर काहीच पाऊस नाही आहे अजिबात. नरेंद्र म्हणत होते आता खूप मुसळधार पाऊस येणार आहे. कुठं काहीच नाही आहे, सगळं काहीच नाही आहे. वातावरण अजिबात असं ऊन पडल्यासारखं वाटतंय. मग पावसाचं काही वातावरण आता सध्या दिसत नाही आहे, त्यामुळे थोड्या वेळाने मग मी जाऊन येणार आहे डॉक्टरांकडे. गेलं वर्षभर मला कुठलेही फंक्शन्स किंवा काय याला जायला भेटलंच नव्हतं, आणि असेल तरी गेले ना गेले तरी कोण काही बोलायचं नाही मला. पण आता फ्रेंड्स वगैरे जे आहेत, आता मी असं कारण पण देऊ शकत नाही आणि मला नाही जमलं. त्यामुळे आता बाहेर जायचं म्हणजे की काय घालायचं इथून पासून सुरुवात होते. आता उद्या वास्तुशांती आहे म्हणजे एक तर साडी नेसावी लागेल. आता तेच बघते मी कुठली नेसायची, बिकॉज ते सगळं माहिती आहे तुम्हाला, कपड्यांचं अल्टर वगैरे सगळं करायची खूप वेळ आली माझ्यावरती. आणि विचार करते ड्रेस घालावा, कारण राजनंदिनीला जर घेऊन जायचं म्हणलं तर मला साडी नेसून अजून बाईकवरती बसायची असं जास्त सवय नाही आहे, त्यामुळे रिस्क घेण्यात काय अर्थ नाही. पण बघू, जर साडी नेसली तर रिक्षाने वगैरे जाता येईल असं विचार करते. बघूयात आता काय काय कसं होतंय, कारण नरेंद्र पण येणार आहेत सोबत, सो परत मग ते असताना रिक्षाने कशाला जा असं होतंय ना. तर बघू आता साडी नेसायची की ड्रेस घालायचं, याच्यातच माझा विषय चालू आहे. आणि ते दोन्ही सुद्धा करायचं झालं तर परत मला दोन्ही सुद्धा अल्टर करावं लागणार आहे. आधीच्या मापाने सगळे कपडे शिवून घेतलेले आहेत आणि आता ते पुन्हा मग तब्येत कमी झाल्यामुळे अल्टर करायला लागणार आहेत. तर आता ते महत्त्वाचं आहे, ते चेक करून मग अल्ट्रेशनचं काम करून मग डॉक्टरांकडे जाऊन यायचं आहे. त्याच्या आधी आज लापशी बनवायची आहे मला. हे मी आणलं होतं राजनंदिनीला सुद्धा द्यायला बरं पडतं आणि आम्हालाही आवडते. आजचं जे आहे सॅटर्डेचं शूट आहे, पुन्हा संडे आला एकच दिवस, मंडेपासून पुन्हा डाएट स्टार्ट. तो जे काय ते 2 दिवसात मी मस्त खाऊन घेणार आहे. आणि सरांना पण मी सांगणार आहे की मला मंडेपासून डाएट प्लॅन द्या, जरी मी आज गेले तरी. आज मी लापशी बनवते, गूळ घालूनच बनवणार आहे, साखर नाही, पण तरीसुद्धा गूळ हे गोडच आलं ना. तर आता मला इच्छा झाली होती आमच्याकडे ना गावाकडे लग्न असतील किंवा यात्रा म्हणा किंवा सप्ताह वगैरे जे असतात ना देवांचे वगैरे, तर त्याच्यात ती खीर बनवतात. ती ॲक्च्युली बहुतेक गव्हाची पण असते. मी विचार करते की ह्याची आपण तशा प्रकारची खीर बनवावी. आणि गोड बुंदी मी घेऊन आले कालच जसवंत स्वीट्समधून, तर ती त्याच्यावर मस्त अशी स्प्रिंकल करायची आणि खायचं, मस्त लागते, टेस्टी. तसंच मी हे मखानाच घेऊन, म्हणजे मागच्या वेळेस गेले होते डीमार्टला, त्यावेळेस मखानाच मी घेतले नाहीत. म्हणलं की आपण हे कधी बघितलं नाही, कधी खाल्लं नाही, आणि बाळाला तरी कशाला देऊयात. पण मला कमेंट सेक्शनमध्ये आपल्या काही ताई म्हणाल्या की चांगलं असतं हे बाळासाठी, कॅल्शियम वेल्शियम पण भरपूर काय काय असतं ह्याच्यामध्ये. तर म्हणलं की ठीक आहे. आणि बरेचसे इंस्टाग्रामवरती मी पण पाहिलं की डॉक्टर सजेस्ट करतात खायला, म्हणून म्हणलं राजनंदिनीला देऊन बघूयात. तिला एकदा आता देऊन बघते, तिला कसं थोडंसं देणार, तिला कसं सूट होतं पाहायला, नंतर मग कंटिन्यू करेल. आणि अशा तऱ्हेने माझा पाव झालेला आहे. मी सरांना कॉल केलेला, आता मला प्लॅन करायचं होतं डाएटनुसार, सगळी तयारी करायची होती. आज काय डाएट मला सांगतील सर,
त्याच्यावर प्लॅन करणार होते, काय काय साहित्य आणायला लागेल घरात नसलेलं. पण नेमका माझा पाऊस झाला आहे. सर आज व्हिजिटवरती असं ते मला माहीत नव्हतं, सॅटर्डे संडे. आता मंडेलाच जाऊन त्या दिवशी मग जे काय प्लॅन असेल तो नंतर पुढे कंटिन्यू करावा लागेल. आणि मला बरेच जण म्हणत होते की नरेंद्रांना म्हणजे जिजूंना तुमच्या वजन कमी करण्यासाठी, त्यांचं वजन वाढलं आहे. त्यांना मी खूप दिवस झाले सांगायला लागले, पण ते काय माझं ऐकत नव्हते. फायनली आता मी जस्ट राजनंदिनीच्या बड्डेच्या काही दिवस आधी गेलो होतो. त्यांना जेव्हा डेंग्यू झाला ना, तर त्यावेळेस त्यांनी 2 दिवस केले. तिसऱ्या दिवशी त्यांचा फुस झाला सगळा. त्यांना ते झेपतच नव्हतं कंट्रोल करणं. आणि तरीसुद्धा त्यांचं दीड किलो वजन ना, 1.5 किलो आय थिंक मला वाटतं. 1.5 किलो वजन जवळजवळ त्यांचं कमी झालं होतं 1 दिवसामध्ये. आणि त्यानंतर त्यांनी काही कंटिन्यू केलं नाही डाएट, पण तरी त्यांचं आता 3 किलो वजन कमी झालेलं आहे. आता बाहेरचं कंप्लीट त्यांचं पण कमी करून घरातलंच खायला घालणार आहे त्यांना कंपल्सरी. त्यानुसारच त्यांचं वजन कमी करणार आहे आम्ही. रात्री मी खीर बनवली होती, खूप टेस्टी झाली होती. याच्यामध्ये मी गूळ थोडासा मुद्दामहून कमी घातला होता, कारण बुंदी पण गोडच होती. त्यामुळे ते दोन्हीचं समीकरण जुळलं पाहिजेत, त्याच्यामुळे गूळ म्हणलं कमी घालावत आपण. मला आठवते लहानपणी माझ्या जेव्हा गावाकडे काही लग्न वगैरे असायचे ना, तर त्यावेळेस हीच डिश असायची गोड पदार्थ म्हणून. जेवण करून कपडे फोल्ड करायला घेतले आणि 2 दिवसाचे कपडे फोल्ड करायचे राहिले होते ॲक्च्युली माझे. आणि त्यानंतर मग मी मध्ये मध्ये माझे ड्रेसेस ट्राय करत असते कोणते येतात ते पाहायला. मग ते सुद्धा असे सगळे मिळून फोल्ड करायचे होते. आजकाल कपडे थोडे जास्तच पडतात धुवायला. एक तर राजनंदिनीचे दिवसातून 3-4 ड्रेस होतात आणि त्यामध्ये मग तिच्यामुळे माझे पण, कारण ती खाताना वगैरे कधी माझ्या अंगाला चिकटते. मग ते सगळे माझे ड्रेस खराब होतात, मग पुन्हा मलाही चेंज करावं लागतं. मी माझे कपडे कधीही इस्त्री करून ठेवत नाही. याच्या आधी मी एकदा सगळे माझे कपडे इस्त्री करून ठेवले होते, पण ते सगळेच यूज होतील असे नाही. आणि काही दिवसांनी त्याची ते इस्त्री जी असते प्रेस ते निघून जातं. त्यामुळे उद्या जे कपडे घालायचे असतील तर ते मी आदल्या दिवशी प्रेस करते किंवा मग सेम डे प्रेस करून यूज करते. यावेळेस मी सगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या. जीन्स एक साईडला, माझे टॉप्स एक साईडला, त्यानंतर चुडीदार एक साईडला. त्यामुळे प्रत्येक गोष्टी व्यवस्थित घेता येते मला. आणि ॲमेझॉनवरून मी जे पार्टिशन्स मागवले होते ना, ऑर्गनायझर्स वगैरे, तर त्याचा तर खूप जास्त फायदा झाला आहे. म्हणजे एकावर एक कितीही कपडे ठेवले ना तरी ते पडत नाहीत. मला एक मज्जा दाखवते. हे बघा काय केलंय मी बिलूचं. चमन 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 केलंय. कशी दिसते नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये. सूट होते का तिला हा लुक? काय आज गेलो होतो ऍक्च्युली. नरेंद्रचं पण काम होतं, माझं पण होतं. आणि त्यात नेमकं म्हणलं की करून टाकूयात आपण हेअरकट. खूप दिवसात थांबा हेअरकट करायचंच होतं हिचे पूर्ण, म्हणून आज म्हणलं करूनच टाकूयात. आणि केलंय छान चमचम 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 चमचम. आणि करताना थोडीशी ती रडली ऍक्च्युली. थोडीशी रडली कारण तिला माझ्याकडे यायचं होतं, बट नरेंद्र घेऊन बसले होते केस कट करताना. आणि तिला माझ्याकडे यायचं होतं म्हणून रडत होती, केस कट करतात म्हणून नाही. आणि सगळं झाल्यावरती मग मी जेव्हा तिला घेतलं ना, ती इतकी खुश झाली. आणि आरशात बघून तिला ते छान वाटत होतं. काय माहिती, स्वतःला ओळखली मेन म्हणजे. आणि स्वतःला बघून ती ना, कारण इथे जो असं आहे ना आमच्या इथे कायम त्या आरशासमोर बसून ती काहीतरी खेळत असते. त्यामुळे मला असं वाटलेलं की जर तिनं अशा लुकमध्ये स्वतःला पाहिलं तर थोडीशी चेंज होतो की काय तिच्या वागण्यामध्ये. पण नाही, ती ओळखली स्वतःला. आणि मेन म्हणजे आरशात पाहिल्यावरती इतकी हसायला लागली, स्वतःच्या डोक्यावर अशी हात मारत होती. काय काय चालू होतं तिचं. आणि मध्ये मध्ये हिचं काहीतरी वेगळंच चालू असतंय, काहीतरी असे नाक धरते, अशी करते, काहीतरी चालू असतं. आणि आम्ही घाबरतो हिला काय होतंय की काय. गेला जवळजवळ आठवडा ते 8-10 दिवस आंबट लागल्यावर कसं आपण असं करतो तशी करते ती. त्यामुळे ते एक नरेंद्र जरासं काहीतरी झालं नाही, इतकं घाबरतात लगेच. तर आता आम्ही आधीचा अल्बम आहे बर्थडेच्या आधी आम्ही जे शूट केलं होतं ना, तर तो दाखवते. हे बघ हे बघ, हे कोण आहे? हा तिचा अल्बम आहे. कोण आहे? कुणाचा अल्बम आहे?
लावायची आहे? हा घे घे घे. फॅन लावले, थोडं गरम होते म्हणून, त्यामुळे आवाज येत असेल कदाचित फॅनचा. हा कोण आहे, कोण आहे बघे, कोण आहे बेबी? वाव, ही कोण आहे? राजनंदिनी आहे ही. इथे छान फोटोज काढले तिचे. हा बघ बघ तू बघ. दे काय दे, काय देऊ, काय देऊ? थांब थांब थांब, दाखवते की त्यांना पण दाखवूयात की आपण. त्यानंतर हे कोण आहे? हे कोण आहे? ही राजनंदिनी आहे. मम्मी नाही. हे दुसरे फोटो. त्यानंतर कोण आहे? थांबा की तुझंच आहे, तुझंच आहे. ती कोण आहे? हा एक वेगळा आउटफिट मी घेतला होता अगदी आदल्या दिवशी फोटोशूटच्या. ओय बाबा, झाले एवढेच होते. झाले बघ. कोण आहे ही? कोण आहे? दे दे दे. ही कोण आहे बाबू? कोण आहे ही मुलगी? ही कोण आहे मुलगी? तू आहेस? ही कोण आहे गोडली आमची? वाव. चला, हा छोटासाच अल्बम आहे. आय थिंक एक 6-7 पेजेस आहेत, पण आठवणी म्हणून छान आपल्यापाशी राहतं. काय हे घे, दर दर घे. ओ ठेवूया, याच्यात बस. ठेवूयात की याच्यात आता. बघ ठेवून टाकूया काय. आता मी काम करते, ते भांडी घासते जाते. हा बाय 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 बाय. नेक्स्ट डे ब्रेकफास्टसाठी साबुदाणा खिचडी बनवायची होती, त्यामुळे भिजत ठेवला रात्री. अंगारकी संकष्टीच्या वेळेस साबुदाणा आणला होता आणि मग पुन्हा नंतर महिनाभर तर मी आता खाणारच नव्हते, त्याच्यामुळे म्हणलं आपण ब्रेकफास्टला उद्या हेच बनवूयात. व्हिडिओ पूर्णपणे पाहिला त्यासाठी थँक्यू सो मच. आणि आय होप तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.